वेलकम स्टुडंट्स, यू आर वेलकम टू इंग्लिश ग्रामर. तर आज आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघणार आहे. याच्यापूर्वी आपण 3 सिंपल टेन्सेस पाहिले होते. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. त्याचबरोबर 3 कंटिन्युअस टेन्स, त्याचं दुसरं नाव होतं प्रोग्रेसिव्ह टेन्स. कोणते होते? प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स, पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. त्याचप्रमाणे 3 परफेक्ट टेन्स पाहिलेत. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. तर आज आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघणार आहे. 3 परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण 3 काळ बघणार आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर तुम्ही मला सांगाल वाय दिस टेन्स इज कॉल्ड ॲज अ perfect continuous tense. So there are 2 adjectives used for this tense, that is perfect पूर्ण आणि continuous चालू. हा काळ एखादी क्रिया दीर्घकाळपर्यंत टिकली असेल, चालू राहिली असेल तर ते सूचित करण्यासाठी वापरला जातो. जसे की सकाळपासून पाऊस पडत आला आहे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. ते खेळत आले आहेत. दे हॅव बीन प्लेइंग. मी या संस्थेमध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करत आलो आहे. आय हॅव बीन वर्किंग इन दिस इन्स्टिट्यूट लास्ट 10 years. म्हणजे आपणाला याचं सूत्र वापरावं लागेल. सब्जेक्टच्या पुढे हॅव हॅज वापरायचं आहे, टू हॅवचं रूप, त्यापुढे बीन आणि मग वर प्लस ING. जसं की आय हॅव बीन वर्किंग, दे हॅव बीन प्लेइंग, चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग, मदर हॅज बीन कुकिंग. आई स्वयंपाक करत आलेली आहे. बघा रचना काय झाली मग. I have been playing. मी खेळत आलो आहे. हॅव बीनच्या पुढं ING प्रत्यय लागलेला आहे. हॅव बीन प्लेइंग. आता हॅव बीन प्लेइंग याला व्हर्बल फ्रेज म्हणतो. बघा व्हर्बल फ्रेज म्हणतो. यामध्ये 1, 2, 3 देर आर 3 वर्ब्स. हॅव आणि बीन हे 2 हेल्पिंग वर्ब आहेत आणि हा मेन वर्ब आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा शी हॅज बीन वेटिंग फॉर द बस. शी हॅज बीन वेटिंग फॉर द बस. ती गाडीची वाट पाहत आलेली आहे. शी हॅज बीन. दे हॅव बीन working since 1990. बघा सिन्स हे ॲडव्हर्ब वापरले आपण. सिन्स म्हणजे केव्हापासून, तर 1990 पासून. सिन्स 1990. दे हॅव बीन वर्किंग सिन्स 1990. त्याचबरोबर काय, मदर हॅज बीन कुकिंग. आई स्वयंपाक करत आलेली आहे. समजा कोणीतरी TV पाहत असेल आणि तो सकाळपासून TV बघतोय, तर कसं म्हणता येईल आपणाला. ही हॅज बीन वॉचिंग TV सिन्स मॉर्निंग. काय म्हणाल आपण. ही हॅज बीन वॉचिंग TV सिन्स मॉर्निंग. तर या वाक्याचा नकार करायचा असेल निगेटिव्ह, तर आपण नॉट कुठं वापरू. आपण बघूया. नॉट वापरून आपल्याला निगेटिव्ह करता येईल. आय हॅव नॉट. बघा हॅवच्या पुढे नॉट वापरतोय. आय हॅव नॉट बीन वर्किंग. मी काम करत आलेलो नाही. शी हॅज नॉट बीन प्लेइंग
ती खेळत आलेली नाही, ती खेळत आलेली नाही, नॉट वापरलेलं आहे. हॅजच्या म्हणजे टू हॅवच्या रूपापुढं नॉट वापरायचं आहे. आता याचा क्वेश्चन कसा करता येईल आपल्याला बघूया. क्वेश्चन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर हॅव किंवा हॅज वापरावं लागेल. फॉर एक्झाम्पल हॅव यू, बघा हॅव यू बीन, हॅव यू बीन लिव्हिंग इन धिस सिटी, तू या शहरात राहत आलेला आहेस का. हॅव यू बीन लिव्हिंग इन दी सिटी. आपण हॅव किंवा हॅज वाक्याच्या सुरुवातीला घेतो. बाय द सेम वे दुसरं आहे हॅज. हॅज रवी, हॅज रवी बीन, हॅज रवी बीन रायटिंग, रवी लिहित आला आहे का. हॅज रवी बीन रायटिंग. रचना काय, हॅव ह्या सुरुवातीला घ्या, मग सब्जेक्ट घ्या, मग बीन वापरून ING वापरा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही शिकला आहात की कशा प्रकारे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. कोणता टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर विद्यार्थी मित्र, तुमच्या लक्षात असेल की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा टेन्स कधी वापरायचा, तर एखादी क्रिया दीर्घकाळपर्यंत टिकली असेल, चालू राहिली असेल, ती भूतकाळामध्ये सुरू झाली आहे पण अद्याप चालूच असेल, तर त्यास म्हणायचं काय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या काळाचा वापर आपणाला चालू पूर्ण क्रिया व्यक्त करण्यासाठी करावा लागतो. आता बघूया यानंतरचा दुसरा काळ आहे पास्ट. पास्ट कोणता, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. याचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्र, पहिला सब्जेक्ट, मग हॅवचा पास्ट टेन्स हॅड प्लस बीन प्लस VING. थोडक्यात काय तर हॅडच्या पुढं बीन वापरून हॅड बीन प्लस ING वापरायचं आहे आपल्याला, हॅड बीन प्लस ING. भूतकाळामध्ये दीर्घकाळपर्यंत टिकलेली क्रिया व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरतात पास्ट टेन्समध्ये. इन पास्ट वेन एनी ॲक्शन हॅज बीन कंटिन्यूड फॉर लॉंग पिरियड वी यूज दिस टेन्स. फॉर एक्झाम्पल, ते खेळत आले होते, दे हॅड बीन प्लेईंग. मी लिहित आलो होतो, आय हॅड बीन रायटिंग. बाबा गाडी चालवत आले होते, फादर हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार. ते बोलत आले होते, दे हॅड बीन स्पीकिंग वगैरे. आता बघूया काय होईल वाक्य मग आपली, आय हॅड बीन ड्रॉइंग. आय हॅड बीन ड्रॉइंग. मी चित्र काढता आलो, टू ड्रॉ, चित्र काढणे, त्याला ING लावलं आपण. आय हॅड बीन ड्रॉइंग, हॅड बीन ड्रॉइंग ही व्हर्बल फ्रेज वापरल्या. तुम्हाला सांगितलं याच्यापूर्वी हॅड हेल्पिंग वर्ब आहे, हे पण हेल्पिंग वर्ब आहे आणि हा मेन वर्ब आहे, मेन वर्ब. दुसरं वाक्य बघा, वी हॅड बीन हेल्पिंग आवर पॅरेंट्स. काय, वी हॅड बीन हेल्पिंग आवर पॅरेंट्स. याचा अर्थ आहे आपण आपल्या पालकांची मदत करत आलो होतो, आपण आपल्या पालकांची मदत करत आलो होतो, एखादी गोष्ट एखादी क्रिया करत आलो होतो, हे व्यक्त करण्यासाठी आपण हॅड बीनची रचना करतो. काय, एखादी बघा, एखादी गोष्ट किंवा एखादी क्रिया करत आलो होतो, करत आलो होतो किंवा होते, हे व्यक्त करण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. आणखीन उदाहरण बघूया, दे हॅड बीन वेटिंग फॉर अस. दे हॅड बीन वेटिंग फॉर अस.
ते आपली वाट पाहत आले होते. काय वाक्य? दे हॅड बीन वेटिंग फॉर अस. ते आपली वाट पाहत आले होते. बघा, यानंतर बघूया आपण याच काळाचा नकार आणि प्रश्न. नकार प्रश्न कसा करायचा तो भाग बघूया आपण. नकार प्रश्न, नकारार्थी प्रश्न, होकारार्थी प्रश्न. वाक्य आहे ही हॅड बीन गोईंग. तो जात आला होता. ही हॅड बीन गोईंग. हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, अफर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे. हे निगेटिव्ह काय होईल व्हायचं? निगेटिव्ह नकार. तर नॉट वापरावं लागेल आपल्याला हॅडच्या पुढं. हॅडच्या पुढं नॉट वापरा. वाक्य आहेच. काय झालं वाक्य मग? ही हॅड नॉट बीन गोईंग. तो जात आला नव्हता. ही हॅड नॉट बीन गोईंग. नॉट वापरला आपण. आता प्रश्न कसा करता येईल आपल्याला? निगेटिव्ह क्वेश्चन कसा करता येईल आपल्याला? क्वेश्चन आधी हॅड घ्या, बाकीचं वाक्य आहे असं. मग काय झालं? हॅड ही, पुढचं वाक्य आहे असं. हॅड ही बीन गोईंग. अर्थ काय? तो जात आला. इथं काय वाक्य झालं? ही हॅड बीन गोईंग. तो जात आला होता. का शब्द लावा फक्त याच्या पुढं. मग तो जात आला होता का. आता याचा अर्थ काय? ही हॅड नॉट बीन गोईंग. तो जात आला नव्हता. मग प्रश्न बनवताना मराठीत काय होईल? तो जात आला नव्हता का. का हा शब्द शेवटी लावा आणि प्रश्नचिन्ह द्या. पण नकार करताना काय करायला? नकारार्थी प्रश्न हॅड आधी घ्या. म्हणजेच काय झाला? निगेटिव्ह क्वेश्चन करताना अँड निगेटिव्ह क्वेश्चन करताना आपणाला हॅड आधी वापरावं लागेल. हॅड ही च्या पुढं नॉट वापरा. हॅड ही नॉट बीन गोईंग. तो जात आला नव्हता का. तो जात आला नव्हता का. तर विद्यार्थी मित्रो, याच्यानंतर आपण बघणार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि हा 12 काळातील हा शेवटचा काळ आहे. कोणता? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. वी आर टॉकिंग अबाउट विच टेन्स? येस, बरोबर आहे, बोला. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचा अर्थ आहे चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्यकाळ. याचा अर्थ एखादी क्रिया केली जात असेल. आता बघा, भविष्यकाळामध्ये दीर्घकाळपर्यंत टिकलेली क्रिया, टिकून राहिलेली क्रिया, जसं पाऊस पडत आलेला असेल म्हणजे एखादी क्रिया घडत आली असेल. एखादी क्रिया घडत आली असेल. याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला? येस, सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल हॅव बीन. शॅल किंवा विल हॅव बीन प्लस VING. बघा, आय शॅल हॅव बीन इटिंग. मी खात आलो असेल. इट विल हॅव बीन रेनिंग. पाऊस पडत आला असेल वगैरे. म्हणजे वाक्य काय देता येतील आपल्याला? इट च्या पुढं विल येईल. इट विल हॅव बीन रेन म्हणजे पाऊस पडणे, त्याला ING लावा. काय होईल? रेनिंग. इट विल हॅव बीन रेनिंग. पाऊस पडत आला असेल. ही फ्रेज आहे बघा, व्हर्बल फ्रेज आहे, वर्ब फ्रेज आहे. यामध्ये 4 क्रियापद आहेत. 4. देर आर 4 वर्ब्स. या 4 वर्बपासून एक फ्रेज बनली आहे. त्याचं नाव आहे वर्ब फ्रेज. काय नाव आहे? वर्ब फ्रेज. तर विद्यार्थी मित्रो, 2 किंवा 2 पेक्षा अधिक वर्ब एकत्र आल्यानंतर त्यापासून जी फ्रेज बनते
त्या फ्रेजला आपण काय म्हणतो, व्हर्ब फ्रेज म्हणतो. म्हणजे व्हर्ब फ्रेज म्हणजे काय, हा भाग पण आपण इथं शिकलो. आता बघा यामध्ये विल काय आहे, तर हेल्पिंग व्हर्ब आहे. काय आहे, विल हेल्पिंग व्हर्ब आहे, हॅव हेल्पिंग व्हर्ब आहे, बीन हेल्पिंग व्हर्ब आहे, आणि इथं ING प्रत्यय म्हणजे मेन व्हर्ब आहे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की चालू पूर्ण क्रिया होण्यासाठी, चालू पूर्ण भविष्यकाळ होण्यासाठी विल हॅव बीन प्लस ING लावावा लागतो. दुसरं वाक्य, आय विल हॅव बीन, आय विल हॅव बीन गोईंग, मी जात आलो असेन. दे विल हॅव बीन, दे विल हॅव बीन, they will have been helping him, ते त्याची मदत करत आले असतील. म्हणजे थोडक्यात काय वाक्य परत एकदा बघा, इट विल हॅव बीन रेनिंग, पाऊस पडत आला असेल. आय विल हॅव बीन गोईंग, मी जात आलो असेल. विल हॅव बीन गोईंग, जात आलो असेल. विल हॅव बीन हेल्पिंग, मदत करत आलो असेल. विल हॅव बीन इटिंग, खात आलो असेल, आले असेल. विल हॅव बीन वर्किंग, काम करत आलो असेल. विल हॅव बीन वेटिंग, वाट पाहत आलो असेल. म्हणजे अशा प्रकारे जास्तीत जास्त वाक्यांचा आपल्याला सराव करायचा. आता बघूया आपण याच वाक्याचा प्रश्न, नकार, होकार या 4 प्रकारे वाक्याचं कन्व्हर्जन कसं करायचं तो भाग बघूया आपण. बघूया वाक्य घेऊया आपण. they will have been, they will have been cleaning, ते स्वच्छ करत आले असतील. बघा, ते स्वच्छ करत आले असेल, ते सफाई करत आले असतील. आता आपल्याला नकार करायचा असेल तर याच्या पुढे नॉट वापरावं लागेल. म्हणजे हेल्पिंग, पहिलं हेल्पिंग वर्ब आहेत, यामध्ये एकापेक्षा जास्त हेल्पिंग वर्ब आहेत. अशा वेळेस नकार करताना प्रथम सुरुवातीला येणाऱ्या हेल्पिंग वर्बच्या पुढे नॉट वापरतात आणि नकार होतो. म्हणजे काय झालं, निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी काय झालं, दे विल नॉट, दे विल नॉट हॅव बीन क्लिनिंग, ते सफाई करत आले नसतील. आता प्रश्न कसा होणार, क्वेश्चन. सुरुवातीला विल घ्या, बाकीचं वाक्य आहे असं. सुरुवातीला विल म्हणजे हेल्पिंग वर्ब घ्यायचं पहिलं. एकापेक्षा जास्त हेल्पिंग वर्ब असतील आणि त्याचा क्वेश्चन करायचं असेल तर सुरुवातीला येणारं जे हेल्पिंग वर्ब आहे ते आधी घ्या, वाक्याच्या राहिलेलं वाक्य तसंच ठेवा पुढं, व शेवटी प्रश्नचिन्ह द्या. 3 गोष्टी करायच्या आहेत. सुरुवातीला हेल्पिंग वर्ब घ्या आपण विल, नंतर सब्जेक्ट विल दे, बाकीचं वाक्य उरलेलं वाक्य तसंच लिहा. विल दे हॅव बीन क्लिनिंग, येस, क्वेश्चन मार्क. ते स्वच्छता करत आले असतील का. नकार असेल तर काय येणार, सब्जेक्टच्या पुढे नॉट वापरा. काय होईल मग, निगेटिव्ह क्वेश्चन. NQ म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन. काय, विल. बघा, विल दे नॉट हॅव बीन क्लिनिंग, विल दे नॉट हॅव बीन क्लिनिंग, ते स्वच्छता करत आले नसतील का. म्हणजे अशा प्रकारे काय पाहिलं आपण, एकाच वाक्याचा नकार, होकार आणि प्रश्न केला. यानंतर आपण टेन्सेसमध्ये वेगळ्या वाक्यांचं कन्व्हर्जन कसं करायचं तो भाग बघूया. कन्व्हर्जन एका टेन्समधून दुसऱ्या टेन्समध्ये कसं रूपांतर करायचं तो भाग बघूया आपण. सो इट विल बी फॉर युअर वर्क. तुमचा हा होमवर्क असेल. सो आय विल गिव्ह 10 sentences फॉर होमवर्क. हाऊ मेनी सेंटेन्सेस, देर विल बी 10 sentences. बघा, he is making a kite. Use
सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा या वाक्यामध्ये इज मेकिंग हे वर्ब आहे आणि तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स करायचं आहे म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 करायचं आहे. सब्जेक्ट प्लस V1. बघा आता यानंतर बघूया आय हॅव नॉट यूज्ड माय पेन येट. मी माझं पेन अद्याप वापरलेलं नाही. आय हॅव नॉट यूज्ड माय पेन येट. बघा अंडरलाईन टू द व्हर्ब्स. या वाक्यामध्ये तुम्हाला जेवढी बी क्रियापद असतील त्यांना अंडरलाईन करायचे. अँड नेम द टेन्स. जो बी टेन्स असेल, वापरलेला टेन्स असेल, त्या टेन्सचं नाव सांगायचं आहे. म्हणजे दोन गोष्टी करायच्या आहेत. प्रथम वाक्य आहे असं लिहून घ्या, त्याखाली क्रियापदाला अंडरलाईन करा आणि मग टेन्सला काय करायचं आहे, टेन्सचं नाव सांगायचं आहे. नंबर 3, इट रेन्स RAINS. इट रेन्स हेविली HEAVILY. यूज प्रोग्रेसिव्ह. बघा प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स. प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स काय असतो. व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह टेन्स. सो यू शुड नो. नंबर 4, दे विल नॉट help you. They will not help you. So here you have to find out the tense. Name the tense. So here you have to find out there are two verbs and you have to name the tense. Number 5, the birds had built many nests. NESTS. use simple past tense. सो तो तुम्हाला मी आठवण करून द्यायला आवडेल की या वाक्यामध्ये हॅड प्लस V3 आहे म्हणजेच कोणता टेन्स आहे तुम्ही ओळखू शकता. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या काळाचं नाव हे काय करायचं आहे, यूज सिम्पल पास्ट टेन्स. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सिम्पल पास्ट. यू हॅव टू रिमाइंड. तुम्हाला आठवणं गरजेचं आहे. सिम्पल पास्ट टेन्स म्हणजेच कोणत्याही सब्जेक्टच्या पुढे आपणाला V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आहे. सी आफ्टर दिस मदर कुक्ड फूड. use past continuous tense. Mother cooked food. So remember the definition or formula past continuous tense, that is yes plus was were plus VING. So number 7, I did not find it. Use present perfect tense. That is काय करायचं आहे, कर्त्यानंतर हॅव हॅज आणि त्यापुढं क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. नंबर 8, we will find the solution. Use simple future tense. Number 9, your brother has forgotten
has forgotten, forget, forgot, forgotten. This is the third form of the verb of forgot. Forget या क्रियापदाचं तिसरं रूप आहे forgotten. So your brother has forgotten his homework. His homework. Underline the verb and name the tense. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रथम वाक्य लिहून घ्यावं लागेल. त्या वाक्यामध्ये असणारी क्रियापद आहेत, जेवढी क्रियापद असतील, एक किंवा एकापेक्षा अधिक असतील, त्यांना अधोरेखित करावं लागेल, अंडरलाईन करावं लागेल आणि मग त्या वाक्याचा काळ ओळखावा लागेल. हियर the old man helped us. Use present perfect continuous tense. Present perfect continuous tense. तर एकंदरीत ही 10 वाक्य तुम्हाला सोडवायची आहेत.